नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण बघत आहात सायंकाळ दैनिक एकता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आळत गावातील आळत ग्रामपंचायत या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी नागरिकांनी मोर्चा आणलेला आहे. नेमकं मोर्चाचं कारण काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पण या ठिकाणी सूत्रांची माहिती अशी करते की या ठिकाणी पाणी पुरवठा हा वेळी करण्यात येत नाहीये आणि 15 दिवसानंतर पाणी पुरवठा हा करण्यात येत असतो. त्या विषयानं सोडून या ठिकाणी नागरिक, महिला मोठ्या वर्गाने या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेले आहेत. नेमकं त्यांना आळत गावाचे सरपंच यांनी काय आश्वासन दिलं आपण त्यांच्याकडनं सुद्धा सविस्तर माहितीची जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी या ठिकाणी जे नागरिक, महिला आलेल्या आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय त्यांची समस्या, त्यांना समाधान झालं आहे का नाही. काय सांगणार आता या ठिकाणी तुम्ही? आज 15 दिवसापासून टाकीचे नळ येत नाही, 15 दिवस नळ आलेले नाही, त्यामुळे लोकांनी मोर्चा आणलेला आहे. तर पाणी मिळावं ही यांची इच्छा आहे. काय सांगणार तुम्ही? या ठिकाणी आज मोर्चा आणलेला आहे, नेमकं काय आश्वासन तुम्हाला या ठिकाणी सरपंचांनी दिलेलं आहे? आम्हाला योग्य आश्वासन कोणीच दिलेलं नाहीये. साधारण सांगतायत ट्यूबवेलमधून पाणी निघत नाही. सरकारी लोक सांगतात की 200 फूटच्या वरती आम्ही ट्यूबवेल करू शकत नाही, त्यामुळे आम्ही टाकी भरत नाही आमची आणि तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. सर्व उडवाउडीचे गोष्ट उत्तर देत आहेत आम्हाला. किती दिवस झाले तुमच्या भागामध्ये पाणी पुरवठा झालेला नाहीये? आता बरोबर आजचा 16वा दिवस आहे, अजून पाणी नाही. मुलं आजारी पडत आहेत. बाशी पाणी पिऊन मुलं याला अक्षरशः दवाखाना भरावा लागत आहेत आम्हाला. पण पाण्याची आमची समस्या कोणी सॉल्व्ह करत नाही. ग्रामपंचायत फक्त डोळे झाकून बसलेले आहे. ना सरपंच बघतो ना मेंबर बघतो, कुणी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत. सरपंच साहेबांनी आता नेमकं तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे? नेमकं किती दिवसात पाणी पुरवठा, किती वेळेनं पाणी पुरवठा होईल असं काही सांगितलं? सरपंच साहेब एवढं सांगतात ते नळ सोडणारे यांना जवळ बोलवत आहेत आणि त्यांना विचारपूस करतात, पण ते व्यवस्थित उत्तर देत नाही. म्हणून सरपंच पण उत्तर काही देऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं आहे आम्ही नवीन बसलेलो, अगोदरच्या सरपंचांनी जे करून ठेवले, पण यांचं ते स्वतःचा हक्क वापरून आम्हाला पाण्याची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी काहीच बरोबर व्यवस्थित उत्तर देत नाही आहेत. या ठिकाणी काही नागरिक असं म्हणतात की आम्ही पाणी पुरवठ्याचं जे काही पावती आहे ती आम्ही वेळेवर भरणार नाही, किंवा 2 दिवस जर महिन्यामध्ये पाणी येत असेल तर तितकीच आम्ही त्या दिवसाचीच पाणी पट्टी भरू असं म्हणतात. त्याच्यावर काय म्हणणार तुम्ही? पाणीपट्टीचं तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी आता पहिले 800 रुपये होती, आता 1000 रुपये केलेली आहे. त्या आम्ही भरायला तयार आहेत, पण पाण्याची समस्या आमची सॉल्व्ह होत नाही तर कुठल्या हिशोबाने भरणार? नागरिक संतप्त झाल्यावर असे उत्तर तर देणारच आहे ना. ग्रामपंचायत 2 पट नाही 4 पट वसुली करते, पण ग्रामपंचायत वसुली करून सुद्धा इथं जर आमची समस्या सॉल्व्ह होत नाही तर काय करणार आहे? समस्या सॉल्व्ह होणे सर्वात मोठी गरज आहे आता पाण्याची समस्या. बघू शकता या ठिकाणी आपण सर्वांचं, नागरिकांना एक समस्या आहे की या ठिकाणी 15 दिवस झाले तरी सुद्धा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे आक्रोश या ठिकाणी, मोर्चा या ठिकाणी महिलांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येनं ग्रामपंचायत काढलेला आहे. महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. नेमकं कारण काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपण या ठिकाणी आळत ग्रामपंचायतला मोठ्या संख्येने महिला वर्ग घेऊन आलात, नेमकं काय कारण आहे? आम्हाला पाणी नाही, 15 दिवस पाणी राहत नाही, त्याच्यामुळे आम्हाला खूप अडचण येते. आम्हाला फक्त पाणी पाहिजे. या ठिकाणी सरपंच साहेब यांनी आता तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे? ही लाईन चालत नाही आणि त्याच्यामुळे टाकी भरत नाही, म्हणून तुम्हाला पाणी सोडू शकता नाही. कारक उत्तर मिळालं नाही. किती दिवसानं तुमच्या भागामध्ये पाणी पुरवठा केला जाते ग्रामपंचायतकडून? 15 दिवस होऊन गेले तरी अजून आलेलं नाहीये पाणी आमच्याकडे. आता आपण ग्रामपंचायतला महिला मोठ्या संख्येने येऊन आलात, नेमकं किती दिवसात तो पाणी पुरवठा केला जाईल किंवा आज केला जाईल असं काही आश्वासन देण्यात आलं? नाही. या ठिकाणी आपण बघू शकता की आळत ग्रामपंचायत या ठिकाणी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात मोर्चा आणलेला आहे, पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आश्वासन या ठिकाणी ग्रामपंचायतचे जे सरपंच साहेब आहेत त्यांनी दिलेलं नाहीये. नेमकं 15 दिवस झाले तरी सुद्धा पाणी पुरवठा हा सुरळीत झालेला नाहीये. त्या समस्येमुळे या ठिकाणी ग्रामपंचायतला मोठ्या संख्येने महिला वर्गाने मोर्चा काढलेला आहे, पण तरी त्यांचं समाधान झालेलं नाहीये. नेमकं कधी त्यांचं समाधान होईल? ग्रामपंचायत या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग, नागरिक या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेले आहेत. त्यांची समस्या आहे की 15 दिवस झाले तरी सुद्धा पाणी पुरवठा ग्रामपंचायतकडनं करण्यात येत नाहीये. याच्यावर आपण काय म्हणणार? हे जे महिला आणि बंधू मोर्चा घेऊन ग्रामपंचायतीवर आले, हे सत्य आहे का त्यांना पाण्याचा पुरवठा उशिरा सुरू होते? त्याच्याबद्दल मी आपल्या ग्रामपंचायतीकडे दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांची क्षमा मागतो. पण मुख्य समस्या अशी आहे की विजेचा पुरवठा सुरळीत नसल्यामुळे 1-1, 2-2, 5-5, 7-7 तास लाईन नसल्यामुळे आपल्याकडे पाणी पुरवठ्याची योजना नाही आहे. सगळं
पाण्याची वितरण व्यवस्था ट्यूबवेलवर आहे, त्याच्यामुळे लाईन गेल्यावर पुन्हा त्याच लाईनने पाणी जातं आणि पुन्हा ते लोक वापरून घेतात, पुढच्या गल्लीला पाणी मिळत नाही. त्याच्यासाठी ही समस्या विजेमुळे उद्भवते हे मी सत्य सांगू शकतो. वीज पुरवठा हा तुमचा एक दिवस गेला म्हणजे पुन्हा 2 दिवस पाणी पुरवठा केला जात नाही का? एक दिवस जरी 2 तास किंवा 3 तास जरी वीज पुरवठा विस्कळीत झाला तर आमचा 1 दिवसाचा टप्पा वाढतो पूर्ण गल्ल्यांमध्ये, हेही सत्य आहे. मग या समस्येवरती नेमकं ग्रामपंचायत काय तोडगा काढत आहे, काय या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे? आम्ही ट्यूबवेलांची मागण्या केल्या आहेत, पण शासनाचा GR असा असल्यामुळे का 200 फूट 180 फूटच्या वर ट्यूबवेल करता येत नाही. ती समस्या आम्ही आमदार साहेबांकडेही जाऊन आलो. आमदार साहेबांना ते मान्य, सर्वांना मान्य आहे. ते आता परत त्यांची बैठक घेणार आमदार साहेब आज उद्या. जोपर्यंत ट्यूबवेल या ठिकाणी होणार आणि नवीन, तोपर्यंत तरी काहीतरी नवीन आपण या ठिकाणी काहीतरी पाणीचं तात्पुरतं पुरवठ्याचं काहीतरी करायला नियोजन करायला पाहिजे असं नागरिक म्हणताय. नागरिकांचं म्हणणं सत्य आहे, परंतु आपल्या गावात पाणीचे दुर्लक्ष म्हणजे दुर्भिक्ष आहे असं शासन मान्य करत नाही. कलेक्टर लेवल तुमच्या आळात गावाला भरपूर पाणी असं त्यांचं म्हणणं आहे. दुष्काळग्रस्त नाही आपलं गाव. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तरी तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे की नेमकं पाणी पुरवठ्याचं हे कमी आहे, या ठिकाणी भीषण पाणी टंचाई आहे असं ग्रामपंचायत पाठपुरावा हा केला जात नाही का? नेहमी पाठपुरावा असतो आमचा, परंतु शासनाचे GR अडथळे निर्माण होतात. तरी आमदार साहेबांना आम्ही भेटलो आहेत. आमदार साहेब आजच्या उद्या इथे येणार आहेत. आणखी परत त्यांना नागरिकांच्या समोर मी नागरिकांना गोळा करून परत समस्या मांडणार आहे त्यांच्यासमोर. गावामध्ये ग्रामपंचायत बद्दल किंवा नागरिकांमध्ये रोष हा निर्माण होतोय की 15 दिवस महिना झाला तरी पाणी मिळत नाहीये, स्वच्छतेचा अभाव आहे. नेमकं आता नवीन पावसाळा हा सुरुवात होत आहे, याच्यावर तुम्ही काय सांगणार? नेमकं स्वच्छता आणि आम्ही आता पावसाळी जे उपाययोजना असतात करायच्या ते करतोय. उदाहरणार्थ वळगाव रस्त्याला JCBने घाण साफ करणे, गटारींसाठी एक्स्ट्रा मजूर मागून स्वच्छ करणे, एक नाले सफाई करणे चालू आहे. परंतु एकाच दिवशी पाऊस पडल्यामुळे आणि नवीन आता पाण्याच्या बॉटल निघाले आहेत, ड्रिंक वॉटर निघाले आहेत, सॉफ्ट वॉटर शीतपेय निघाले. या बाटल्या ते लोक गटारींमध्ये टाकून देतात, त्याच्यामुळे पुन्हा गटारी जाम होत आहेत. प्लॅस्टिक हा विषय गंभीर आहे. आता या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने महिला वर्ग आलेले आहेत, नेमकं त्यांना तुम्ही काय ठोस आश्वासन दिलेलं आहे? मी माझ्या परीने ग्रामपंचायतच्या परीने आमचे सदस्य आमचे कर्मचारी यांच्या वतीने आश्वासन देतो का जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि अडथळे जे पाणी पुरवठ्याला दूर करण्याचा 101% प्रयत्न करू. किती दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत करणार आहात? आम्ही तर आजही करायला तयार आहे, पण विजेने सहकार्य केलं पाहिजे वीज मंडळाने. पाणी कारण त्यांच्याकडनं सांगते तरी फक्त हे करतात, लाईट जात असते, काही झाडं झुडपं पडत असतात ते आम्ही क्लिअर करत असतात, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही लाईट जात असते. आणि झाडं झुडपं आज पडलेत, पण दररोज बघतोय आपण दुपारी जाते लाईन, अर्धा 15-20 मिनिट झालं का लाईन ट्रिप होते, 15-20 मिनिट. आणि आपलं सर्व ट्यूबवेलवर आहेत, पुन्हा त्याच मार्गाने पाणी जातं, पुन्हा तिथे पुढे जात नाही पाणी. ही मोठी समस्या आमची. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे फक्त वीज पुरवठा खंडित असल्यामुळे ग्रामपंचायत वेळेवर पाणी पुरवठा करू शकत नाही? हे 100%. त्यातल्या त्यात आमच्या भूजल पातळी खालावल्या असल्यामुळे ट्यूबवेलही कमजोर पाण्यात पाणी फेकत आहेत, हेही सत्य आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण, या ठिकाणी सरपंच साहेब म्हणतात की वीज पुरवठा हा वेळी नसल्यामुळे या ठिकाणी पाणी पुरवठा आम्ही करू शकत नाही. वीज पुरवठा हा जर सुरळीत असणार तर 100% पाणी पुरवठा हा करण्यात येईल असं या ठिकाणी माननीय सरपंच साहेब यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण एकता न्यूज आळावद.